कृषी महाविद्यालयाच्या नामा ज्यावेळेस कॅबिनेटचा ठराव झाला तर कॅबिनेटच्या प्रोसिडिंगमध्येच तिथे भाऊसाहेबांचं नाव ऑलरेडी टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यात सध्या तरी काही चर्चा करणं योग्य होणार नाही आणि त्यामुळे ज्या दिवशी त्याचं काम पूर्णत्वास जाईल तेव्हा तो पुढे विषय बघता येईल. आता कोणी काही नावाची चर्चा केली तुर्तास आज तरी त्याचा काही अर्थ नाही. महाविद्यालय आपलं वैद्यकीय महाविद्यालय बुलढाण्यामध्ये आपण मंजूर होणार नाही, त्याचं नामकरणाचा आता निर्णय घेण्यात आला आहे. बुलढाणामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेजचा प्रश्न होता. अनेक आमदार मंत्री झाले पण कोणालाही करून अंतर नव्हतं आलं. परंतु मी मागच्या काळामध्ये बुलढाणाकरता मंजूर करून आणलं आणि आता आमच्या जिल्ह्याचे आपले खासदार भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने त्याला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब हे नामकरण करण्यात आलं आणि त्यापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रवादीकडनं अजितदादा यांचं नाव आणि मागासवर्गीय मंडळीकडनं बाबासाहेब नाव द्यावं अशा मागण्या होत्या. परंतु शासनाने आता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या नावाने ते मेडिकल कॉलेज नाव केलं असेल तर हा निश्चितच आमच्या बुलढाणेकरांकरता अभिमानाचा विषय आहे. आणि आता मेडिकल कॉलेजच्या नावासोबतच जी आमची सगळ्या बुलढाणेकरांची मागणी आहे की बुलढाणा जिल्हा या जिल्ह्याचं नाव जिजाऊ नगर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ नगरी करावी याच्याकरता सुद्धा आता खासदार महोदयासोबत बाकी सगळ्यांनी त्या ठिकाणी मागणी करायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी जो काही जिजाऊंचा पुतळा उभारण्याची भाषा आमच्या सहकारी आमदारांनी केली निश्चितपणे ती इमारत उभी राहायला अजून 3-4 वर्ष राहणार आहे. जिजाऊंच्या नावाने जर मेडिकल कॉलेज असेल तर जिजाऊंचा पुतळा असलाच पाहिजे आणि त्या भव्य पुतळ्याला उभारण्याकरता आम्ही सर्वजण मदत करू. बच्चू कडू यांनी आपल्या पक्षामध्ये आता प्रवेश घेतला आहे, त्यांची प्रहार संघटना सुद्धा त्यांनी केली. किती फायदा होणार आहे पक्षामध्ये? बच्चू भाऊ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांकरता खूप चांगली आंदोलनं केली. कर्जमाफी करताही त्यांचा आग्रह महाराष्ट्रामध्ये होता आणि महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले आणि म्हणून निश्चितपणे शिवसेना पक्षाला बच्चू भाऊच्या निमित्ताने चांगलं बळ मिळेल, आमच्या पक्षाची ताकद वाढेल. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं आणि त्यांचं सख्य आधीपासून सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना अपंगाचं महामंडळ पहिल्यांदा महाराष्ट्रात निर्माण बच्चू भाऊ श्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं होतं आणि त्या माध्यमातून अपंगांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचं काम बच्चू भाऊने केलं. आता शिवसेनेमध्ये ते येतील तर निश्चितपणे आणखी जास्त प्रमाणामध्ये आमचा पक्ष वाढेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.